चंद्रपूर महापालिकेतील सत्ता स्थापनेवरून राजकीय वातावरण तापलं आहे। भाजपचे वरिष्ठ नेते तथा मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यावर प्रदेश काँग्रेस अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी गंभीर आरोप केले आहेत। चंद्रपूरमध्ये मुनगंटीवार यांचा तब्बल 1000 कोटी रुपयांचा बंगला चर्चेत असून त्याच धर्तीवर महापौर पदही पैशांचा जोरावर विकत घेतल्याचा खळबळजनक आरोप सपकाळ यांनी केला आहे। चंद्रपूरमध्ये महापौर निवडी दरम्यान मोठ्या प्रमाणात घोडे बाजार झाल्याचा दावाही त्यांनी केला असून या आरोपांमुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे। घोडे बाजार निश्चित झालाय। 1000 कोटीचा सुधीर मुनगंटीवारांचा बंगला हा चंद्रपूरमध्ये एक चर्चेचा विषय आहे। आता तेवढ्याच महाग महापौर बसवण्याकरता तेवढंच पद ते महागात त्यांनी विकत घेतलंय, हे देखील लपल्याने घोडे बाजार झालेलाच आहे। आणि अशा या भारतीय जनता पक्षाची थेट लढाईमध्ये आमच्यासोबत वंचित बहुजन आघाडी असायलाच हवी होती, हे मात्र खरे। आमच्या दोन्ही नेत्यांना एकत्रित बसवण्याच्या अनुषंगाने जरूर प्रदेशाध्यक्षांना आम्ही पुढाकार घेतला आणि त्या अनुषंगाने आमचे दोन्ही नेते सामंजस्याने एकत्र आले आणि या सभागृहामध्ये आम्ही एकतेच्या स्वरूपामध्ये तिथे गेलो। आमच्या पक्षात कुठल्याही पद्धतीने ही फाटाफूट झालेली नाही। जी काही झाली आहे ती उभाटा हे थेट स्वरूपामध्ये भारतीय जनता पक्षासोबत गेली, MIMनी मदत केली आणि वंचित गैरहजर राहिली। अशा पद्धतीनं घोडे बाजार करून सुधीरभाऊ मुनगंटीवारांनी जसा बंगला बांधला तशाच तेवढ्याच खर्चाचा आज महापौर त्यांनी बसवला, एवढंच या निमित्ताने मी म्हणेन।